नागाशीत पण त्याचा आकार छोटा बघा. छोटा म्हणलं चपळ आहे. चपाळ म्हणजे हे किती एवढ्याच जागेत 3-3 वेळेस आलं ते. बरं हे डोळ्याचे केलं ना आता कुठं गोळा राहिले काला हम्म. फडी काढी जाते अशी एवढी. म्हणलं याच्यामुळे मला हाणता येते का आज तरी कमी चप्पळ तुम्हाला हे झालं. त्या दिवशी लई चप्पळ होता. इकडे कुठे चालला होता इकडे चाललो होता मी. काय गेलं आलो तो इथं होता इथून मग कोंबडी लय पोकत होती बघत होती डोकं जाळीतून हे सगळं काल ती काढून कुट्टी नाही का कुट्टी त्या कुट्टीच्या कागदापाशी कोंबड्या वरडायच्या. ते कागद कुगद ना पार असे उचलून हे संध्याकाळी कोंबड्या डाली ते मला जर चुकून बिकून पाय पाडलाय चार तर जगन का माणूस कोण काय कोण पाणी नाही मागून द्यायचं जगायचं लांब कसं वाटत सापाला तर दादा पाहिजे होता दादा पप्पा छाप मारू नका छाप मारू नका. ए चांगला मार आहे चांगला मार अजून. नाग जीत होतो ना कोंबडा पाहिजे. कोंबड्यांना दोन राजा आहे. कोंबड्यांना लगेच कळतं का इथं साप आहे नाग आहे म्हणून. राजहंसला पण कळतं ना इथं साप आहे म्हणून नाही का. आपल्याला एक जोडी आहे ना राजहंस नर आणि मादीची. शेळ्यांचं गोठ्याचं काम नवीन घोट्याचं काम नवीन गोठ्याचं काम चाललंय त्याच्यामुळे तर दिसला यांना लवकर. गोठ्यामध्ये मुरुम भरायचं ना त्याच्यामुळे राहिलंय. तर घरी कोंबड्या असण्याचा हा फायदा आहे. घरी जर कोंबड्या असतील तर त्या कोंबड्याच्या वासाने कोंबड्याच्या खताच्या वासाने साप तुमच्या जाळीजवळ येणारच. आसपास तुमच्या परिसरामध्ये येणारच कोंबड्याच्या वासाने. तर आणि कोंबड्यांना लगेच कळतं की इथं इथं साप आहे म्हणून. आणि कोंबड्यांना पण सापाचा वास येत असेल बहुतेक. त्यामुळे कोंबड्यांचा आहे ना जो आवाज असतो ना साप कोंबडीने जर साप पाहिला ना कोंबडीचा आवाज लगेच बदलतो. ती अशी वेगळीच आवाज काढते आणि ते आम्हाला कळतं हा म्हणजे आवाज बदलला म्हणल्यावर नक्की कोंबडीने काहीतरी बघितलं. मग आम्ही त्या स्पॉटला जाऊन बघतो. आणि त्यामुळं जर शेतकऱ्याचं घर जर असेल आणि आपण जर असं रानच्या वस्तीत जर राहत असू तर तुमच्याकडं कुत्रा पाहिजे, मांजर पाहिजे आणि कोंबडा पण पाहिजे. कुत्र्याला पण कळतं की इथं साप आहे. काही कुत्र्याचे म्हणजे जात एवढी हुशार असते ना की कुत्रा डायरेक्ट साप मारू शकतो. डायरेक्ट सापाचे तुकडेसुद्धा कुत्रा करू शकतो. मांजर पण तशीच आहे. मांजरसुद्धा साप मारू शकते. त्यामुळं हे प्राणी आपल्या दारामध्ये असलेच पाहिजे. त्याचा एक फायदा आहे. चला तर मिस्टरांनी नाग होता शेवटी मारलेला आहे. हर्षू छोटा माझा मुलगा छोटा आहे तो इथंच अंगणामध्ये खेळत असतो सारखाच. आणि ते लहान लेकराला काय कळते इथं साप आहे वगैरे काय म्हणून चुकून त्याचा पाय पडला आपला पाय पडला तर काय काय होईल पुढं आपण सांगू शकत नाही. चला तुम्ही पण 2-4 कोंबड्या पाळा म्हणजे तुमच्या पण दाराला साप बिप येणार नाही. जर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा. तोपर्यंत बाय बाय धन्यवाद.